आपण देवी स्कंदमाता आणि तारकासुराच्या विनाशाची कथा ऐकली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जेव्हा देवांचा आणखी एक शत्रू भयंकर राक्षस महिषासूर प्रकट झाला तेव्हा काय झाले? तुम्हाला माहित आहे का की या राक्षसाला असे वरदान होते की कोणताही पुरुष देव त्याचा वध करू शकत नव्हता. ब्रह्मा, विष्णू किंवा स्वतः महादेवही नाही. आणि या अजिंक्य राक्षसाचा पराभव करण्यासाठी सर्व देवांच्या क्रोधाला आणि ऊर्जेला एकत्र का यावे लागले एका महाशक्तीचे रूप घेण्यासाठी? आज आपण महिषासूर मर्दिनी देवी कात्यायनीची दिव्य कथा ऐकणार आहोत, जी नवरात्रीच्या 6व्या दिवसाची देवी आहे. कथा सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय माता कात्यायनी लिहा आणि लाईक व सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. ही कथा तारकासुराच्या मृत्यूनंतरची आहे, जेव्हा देव स्वर्गात राहत होते. मात्र ही शांतता फार काळ टिकली नाही. राक्षसांचा राजा रंभ याला महिषासूर नावाचा पुत्र होता. त्याने अमरत्व मिळवण्यासाठी भगवान ब्रह्माची कठोर तपश्चर्या केली. जेव्हा भगवान ब्रह्मा त्याच्या तपाने प्रसन्न होऊन प्रकट झाले तेव्हा महिषासुराने हुशारीने वरदान मागितले. हे प्रभू, माझा मृत्यू कोणत्याही देव, दानव, यक्ष किंवा कोणत्याही पुरुष प्राण्याच्या हातून होऊ नये. जर माझा मृत्यू व्हायचाच असेल तर तो केवळ एका स्त्रीच्या हातूनच व्हावा. भगवान ब्रह्माने तथास्तु, तसेच होवो म्हटले. या वरदानाने महिषासूर अजिंक्य झाला. त्याला माहित होते की कोणतीही स्त्री त्याच्यापेक्षा अधिक बलवान असू शकत नाही. अहंकारात भरून त्याने तिन्ही लोकांवर आक्रमण केले. देव आणि दानवांमध्ये 100 वर्ष भयंकर युद्ध चालले. शेवटी महिषासुराने देवांचा राजा इंद्राचा पराभव केला आणि स्वतः स्वर्गाचे सिंहासन बळकावले. ब्रह्माच्या वरदानाने बांधलेले असल्यामुळे ना विष्णू ना शिव कोणताही पुरुष देव त्याला मारू शकत नव्हता. पराजित आणि अपमानित झालेले देव मदतीसाठी आक्रोश करत त्रिमूर्तींकडे गेले. जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी महिषासुराच्या अत्याचाराबद्दल ऐकले तेव्हा ते तिघेही क्रोधाने थरथर कापू लागले. त्यांच्या क्रोधातून एक महापराक्रमी अलौकिक ऊर्जा अर्थात दिव्य शक्ती निर्माण झाली. भगवान शिवाच्या क्रोधातून एक अग्निमय लाल ऊर्जा प्रकट झाली, जिने देवीचा चेहरा बनवला. भगवान विष्णूच्या क्रोधातून निळ्या कमळासारखी ऊर्जा प्रकट झाली, जिने देवीच्या भुजा बनवल्या. भगवान ब्रह्माच्या क्रोधातून पांढऱ्या सोन्यासारखी ऊर्जा प्रकट झाली, जिने देवीचे पाय बनवले. यानंतर इंद्र, यम, अग्नी आणि वायू आणि सर्व देवांनी आपापल्या शरीरातून दिव्य ऊर्जा मुक्त केली, जी त्या महान ऊर्जेत विलीन झाली. सर्व देवांच्या या एकत्रित ऊर्जेतून एका महान दिव्य स्त्री रूपाची निर्मिती झाली. त्या अगणित सूर्यांप्रमाणे तेजस्वी होत्या आणि त्यांचा प्रकाश तिन्ही लोकात पसरला. या महादेवीला आता शस्त्रांची गरज होती. तेव्हा सर्व देवांनी त्यांना आपापली शस्त्रे प्रदान केली. भगवान शिवांनी त्यांना त्रिशूळ दिले. भगवान विष्णूंनी त्यांना सुदर्शन चक्र दिले. भगवान इंद्राने त्यांना आपले वज्र आणि घंटा दिली. आणि पर्वतराज हिमालयाने त्यांना स्वार होण्यासाठी एक बलवान सिंह दिला. जेव्हा ही महादेवी देवांच्या ऊर्जेतून प्रगट झाली तेव्हा पृथ्वीवर कात्यायन ऋषी आदिशक्तीसाठी कठोर तपश्चर्या करत होते. त्यांची इच्छा होती की देवीने त्यांच्या घरी कन्या म्हणून जन्म घ्यावा. त्यांच्या भक्तीचा सन्मान करण्यासाठी देवी सर्वप्रथम कात्यायन ऋषींच्या आश्रमात प्रकट झाली. कात्यायन ऋषींनी तिला आपली कन्या मानून तिची सर्वप्रथम पूजा केली. कात्यायन ऋषींनी प्रथम तिची पूजा केल्यामुळे देवीचे नाव कात्यायनी पडले. शस्त्रांनी सज्ज होऊन देवी कात्यायनीने अशी भयंकर सिंह गर्जना केली, ज्यामुळे तिन्ही लोक कंप पावले. अहंकारी महिषासूर
तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिला विवाहाचा प्रस्ताव पाठवला. देवीने तो प्रस्ताव फेटाळून लावला आणि मग महिषासूर आपल्या संपूर्ण राक्षस सेनेसह तिच्याशी युद्ध करण्यासाठी चालून आला. त्यानंतर देवी कात्यायनी आणि महिषासूर यांच्यात एक भयंकर युद्ध झाले, जे नवरात्रीच्या काळापर्यंत 9 दिवस चालले. देवीने त्याच्या सर्व पराक्रमी सेनापतींना एक एक करून पराभूत केले. शेवटी महिषासूर स्वतः रणांगणात उतरला. तो आपली मायावी रूपे बदलू लागला. कधी म्हैस, कधी सिंह, कधी हत्ती. अंतिम युद्धात देवी कात्यायनीने आपल्या सिंहावरून उडी घेतली आणि म्हशीचे रूप घेतलेल्या महिषासुराच्या पाठीवर स्वार झाली. तिनं त्याला आपल्या पायांनी जमिनीवर दाबून धरले. जसा महिषासूर आपल्या म्हशीच्या रूपातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला, त्याच क्षणी देवी कात्यायनीने त्याच्या छातीत आपला त्रिशूळ खुपसला आणि आपल्या तलवारीने त्याचे मस्तक शरीरापासून वेगळे केले. अशा प्रकारे त्या राक्षसाचा अंत झाला आणि देवीला महिषासूर मर्दिनी म्हटले जाऊ लागले. ही होती धर्माच्या विजयाची देवी कात्यायनीची दिव्य कथा. ही नवरात्रीच्या 6व्या दिवसाची पवित्र कथा आहे. पण जेव्हा महिषासुराचे सेनापती शुंभ आणि निशुंभ सूर घेण्यासाठी आले, तेव्हा काय झाले? या भयंकर राक्षसांना हरवण्यासाठी देवी पार्वतीला आपले सुंदर रूप का सोडून द्यावे लागले आणि सर्वात भयानक आणि उग्र रूप का घ्यावे लागले? आणि त्यांना देवी काळरात्री का म्हटले जाऊ लागले? हे आपण ऐकूया उद्याच्या नवरात्रीच्या कथेत.